एक सकारात्मक विचार चॅनेलला सबस्क्राइब आणि शेअर करा। पक्ष आता झाले सगळे इलेक्शन आहे म्हणून सगळे उठून झाले। हमारे घर के पास के नालियां जो है 2 महीने से सफा नहीं, अभी टेवनावर पानी आपको मिलेगा। जे काम करू शकन वार्डाचे त्यांनाच निवडून देणार। शेवटी एकच होऊन यांचा महापौर एकच बसल, शेवटी हेच होणार आहे ना। समाजाची सेवा केली तिकडे वोटिंग जास्त जाते। एक भाजप, एक राष्ट्रवादी, अनेक पक्ष येऊ शकतात। नमस्कार, मी अंकिता, लोकहिता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण बघतच आहे की आपण निवडणूक भ्रमंती करत आहे, म्हणजे 1 प्रभागापासून तर आज आपण 14 प्रभागापर्यंत पोहोचलोय, 13 प्रभागापर्यंत पोहोचलोय। 13 प्रभाग म्हणजे गौरक्षण आणि अंबापेठ या प्रभागात। तर इथं मागच्या वर्षी भाजपच्या 4 सीटा निघाल्या, म्हणजे 4 नगरसेवक होते। तर या वर्षी आता काय समीकरण असणार आहे आणि जनतेचा कौल कसा असणार आहे आणि यासाठी आपण जनतेशी बोलणार आहोत। तर चला जनतेशी बोलूया। नमस्ते, आपका नाम? उपेंद्र पांडे। अच्छा, तो ये गौरक्षण प्रभाग में पिछले बार बीजेपी के 4 भी नगर सेवक थे जी, और इस बार तो एनसीपी ने भी अच्छे कैंडिडेट दिए हैं। हाँ। और युवा स्वाभिमान के भी अच्छे कैंडिडेट है। तो फिर इसका पूरा समीकरण कैसे होगा ये प्रभाग का? देखिए नगर सेवक का जो समीकरण है विकास के ऊपर है। कोई भी नगर सेवक अगर चुन कर आते हैं और वार्ड का विकास अगर करते हैं तो कोई भी वार्ड अच्छा ही रहता है। लेकिन वार्ड के विकास 6-7 साल पर चुनाव हो रहा है, 9 साल का 9 साल के बाद हो रहा है, तो 5 साल तक जो ही कार्यकर्ता या नगर सेवक जुड़े रहे, उसके बाद जो अमरावती का प्रभाग रहा या वार्ड रहा, भगवान के भरोसे रहा। हमारे घर के पास के नालियां जो है 2 महीने से सफा नहीं, अभी टेवनावर पानी आपको मिलेगा हो रहे हैं। मतलब जो पिछले नगर सेवक तो वही नगर सेवक को टिकट दिया गया है। इसमें जो हमारे बीजेपी के में बांबल जी हैं, तत्पर सेवा है। अगर कभी भी फोन करो, कहीं भी मिलो तो पंडित जी आ रहा हूँ, ये शब्द तो जरूर लेकर करते हैं। कर्मठ उम्मीदवार हैं और मैं तो आशा अपेक्षा रखता हूँ कि भगवान उनको चांस देना चाहिए। तो रश्मि नावंदर जी को इस बार एनसीपी से टिकट मिली है। जी जी। तो उसका कुछ मतलब इम्पैक्ट होगा ये चुनाव में? हाँ, कुछ न कुछ तो प्रभाव पड़ना ही है ना। जो भी खड़े हैं उम्मीदवार, उनको सभी को प्रभाव पड़ना है। जो चाहेंगे कि मैं 1500 लीड कर रहा हूँ, 2000 से लीड थे, तो उम्मीद है सभी खरा सोना ही उतर रहे हैं। अभी तक जी जान से सभी लगे हुए हैं। जो भी बड़े बड़े नेता लीडर आ रहे हैं तो पहले तो अमरावती के कचरे के मुद्दा उठा रहे हैं। यहाँ गड्ढा पड़ा है, वहाँ कचरा पड़ा है, तो ये सब साफ सुथरा तो नगर सेवक को ध्यान चाहिए कि हम इस गली के प्रभाग से चुन के आ रहे हैं। जो बीच का गैप रहा है यही समस्या का कारण है। आज 9 साल 5 साल के हर कार्यकाल 5 साल का होता है। 9 साल का चुनाव का मुद्दा बहुत ये होता है कि करने वाला भी इंसान 3 साल से भूल जाता है। तो 3 साल का गैप तो हर कैंडिडेट के लिए थोड़ा परिश्रम का तो कार्य होना ही है। और आपके इधर जब आपके यहाँ पे प्रचार के लिए अगर आ रहे हैं तो हम अगर जनता उम्मीदवारों को अपनी समस्या नहीं बताएंगी तो फिर उनको पूरी वैसे समस्या पता कैसे चलेगी? समस्या तो ये देखने का चीज है ना, यह समस्या तो स्वयं दिखता है। कोई देश की समस्या तो नहीं है कि बहुत बड़ा भागदौड़ आपको संभालना है। राज्य की समस्या तो नहीं, वार्ड की समस्याएं आपको नगर सेवक बना के भेजना। तो एक सेवक रूप में अगर कार्य आप करते रहिएगा तो निश्चित आपको हर बार मौका देंगे। कई लोग अमरावती में 5 बार चुन के आ रहे, 6 बार चुन के आ रहे, तो उनका कार्य बोलता है, कार्यालय नहीं बोलता, उनका कार्य बोलता है। किसी का कार्यालय बोलता, किसी के कार्यालय और कार्य में फर्क है। अगर कार्य की अच्छा करिएगा तो 10 बार भी लोग चुन के देंगे, और कार्यालय कोरा रहेगा तो लोग चक्कर मार के थकेंगे ना। जाति मुद्दा तो होनी नहीं चाहिए भैया। अगर कोई भी इलेक्शन लड़ रहा है तो हम अगल बगल के एक छोटे बड़े भाई के रूप में ही लड़ रहे हैं ना। कल हम भी आपको चौक पर मिलेंगे, वो भी मिलेंगे। तो जो इस जातिवाद है, ये जातिवाद नहीं होना चाहिए। ये तो भाईवाद से लड़ो ना, भाईवाद से प्रेम से लड़ो। कल हम भी मिलेंगे, आप भी मिलेंगे, एक दूसरे को राम राम तो करेंगे, जय सिया राम तो बोलेंगे हैं। इसलिए कोई भी कार्य ये जो होती है
कटुता नहीं होनी चाहिए, प्रेम भाव से लड़िए, सबको सफलता मिलेगी। और मेरा तो ब्राह्मण नाते सबको आशीर्वाद है, बस सब मेहनत करे, सफलता सबको मिलेगा। धन्यवाद। बीजेपी राहील कमी याचे दोन पक्ष जरी दोन वाडा बीजेपी आहे पण दोन अपक्ष राहील कोणते दुसरे वगैरे राणा वगैरे पाना वगैरे याच्यात राजा बांगडेची सध्या चांगली होल्ड या वार्डात 17 मध्ये ते येऊ शकते। बाकी तर बीजेपीला थोडासा मार भेटेल यावेळेस, अर्ध्या पक्षावर राहील या प्रभागात बीजेपीला मार भेटेल त्या प्रभागात। बीजेपीना या प्रभागात 7 वर्षांनी कुठं कामच नाही त्यांचे आणि कुठं सगळे पक्ष आताच आले, सगळे इलेक्शन आहे म्हणून सगळे उभून उभे झाले। आतापर्यंत कोणीच नव्हतं आलं, सगळे आताच्या आताच उठून उभे झाले सगळे। इलेक्शन 15 दिवसा पहिले सगळे बीजेपी वाले दिसत आहे, राष्ट्रवादी दिसत आहे, सगळे दिसत आहे। याच्या वेळी 7 वर्ष कोणीच दिसलं नाही, त्यामुळे थोडासा मार खाईल बीजेपी पण मार खाईल सगळे। आता पाऊ होतात जनतेचं कौल काय म्हणते नाही, आता पक्ष तर सांगू शकत नाही। बीजेपी 50% राहील समजा, जसं मागच्याची जे होती त्या याच्यावर 50% बीजेपी राहील। बाकी तर आता यावर्षी रवी भाऊन जास्त सीटा उभ्या केल्या, आणि मागच्या वर्षी रवी भाऊ नव्हतेच, यावर्षी रवी भाऊ त्यांनी फुलफेस मध्ये उभ्या केल्या रवी भाऊन सीटा, त्यांची पक्ष चांगला रवी भाऊचा। या पक्षात याच्या वार्डात तर रवी भाऊचा आहे, या प्रभागात तर रवी भाऊची सीट आहे। एक राजा बांगडे, रवी भाऊ राजाभाऊ बांगडे चांगला माणूस आहे, येईल ते रवी भाऊ। नाही एलसीबी ते तर एलसीबी तर सगळे हे सगळंच आता मला समीकरण खरी गोष्ट सांगतो, समीकरण प्रत्येकानं आपण आपापला पक्ष उभं केला आहे प्रत्येकानं। आता हे सगळे झाल्यावर इलेक्शन झाल्यावर सगळी खिचडी एकत्र येईल, सगळे खिचडी एकत्र येईल। राष्ट्रवादी आहे सगळं सगळे ऑलरेडी वरती सरकार सगळे एकाच आहे ना, हे सगळे खिचडी नंतर शेवटी एकच होऊन यांचा महापौर एकच बसल, शेवटी हेच होणार आहे ना। प्रत्येकाचा वेगवेगळा होणार नाही, प्रत्येकाला कोणाला तसं बहुमत तसं भेटणार नाही, त्यांना सगळी खिचडी एक करावंच लागेल त्यांना, हे त्यातच समीकरण आहे पूर्ण, बरोबर आहे असं होईल ते समोर। म्हणजे पूर्ण निवडणुकीतच खिचडी होऊन जाईल। पूर्ण निवडणूक झाल्यावर सगळे राष्ट्रवादी एक येईल, राणाही त्यांचाच आहे, काँग्रेसची त्यांची, राष्ट्रवादी काँग्रेस पण आहे, सगळे एकच होईल ना। मग हे आता स्वबळावर लढताय, हे स्वबळात वरती कुठे युती आहे, नाही कुठे युती आहे, वरती युती आहे की नाही? वरती युती आहे, आता स्वबळावर लढत आहे, बरोबर। मग हे जनतेचं काहीतरी जनतेचं पूर्ण कन्फ्युजन, फुल कन्फ्युजन आहे, फुल कन्फ्युजन। जनता वोट कोणाला करणार याचे कन्फ्युजन आहे। जनता आता झाल्यावर माहित पडत तुम्हाला कसं होईल, वरती युती आहे खाली युती नाही, हा एक समीकरण, एक वेगळी समीकरण नाही। हे तर जनतेला समजायला पाहिजे का कसं समीकरण आहे। वरती युती करून आले तुम्ही, सगळी युती आहे वरती, बरोबर आहे का नाही? आता काहीच नाही, ते असू शकते काही जनता बघ कसं आहे। आता तुम्ही स्वतः आहे घेताय जनतेचे आता खाली एवढं इलेक्शन मध्ये फक्त आता काय, आता इलेक्शन पहिल्यासारखं इलेक्शन राहिलं ना पूर्ण, आता पाहून आलो आपण फक्त बॅनरबाजी हे ते ऍटोबिट हेच चालू आहे। जसं आता मला पहिले वाटत होतं का बाबा जाऊ यांच्या पक्षाच्या मागं, आधी तो उभा आम्ही हे कंडिशन आहे ना असं होतं। आता हे काँग्रेसचे आहे स्पेशल नाही जात, इथं उभे आहे अशी। तसं इलेक्शन तरी एकंदरीत छानच होईल, रिझल्ट लागल्यावर माहित पडला आता काय होईल काय नाही, ते मी सांगू शकत नाही, रिझल्ट लागला माहित पडला। ठीक आहे। नमस्कार, आपलं नाव काय? सदानंद काळे। आता या प्रभागात मागच्या वेळेस भाजपच्या पूर्ण सीटा होत्या, तर या वेळेस काय कल समीकरण असणार आहे? यावेळेस असं आहे की लोकांची जे आवडीचे नेता आहे म्हणजे नगरसेवक आहे, जे काम करू शकन वार्डाचे, त्यांनाच निवडून देणार आहे। जसे की कोण कोण? जसे की ते आपले बांबर आहे ना, नितीन बांबर, अशातली लोक जे नेहमी वार्डासाठी काम करत असतात, अशा लोकांना प्राधान्य आधी देईल। आणि या प्रभागातून रश्मी नावंदर यांनी पक्ष प्रवेश केला एनसीपीत, आता त्यांना एनसीपीतून तिकीट आहे, पहिले ते भाजपकडून होत्या, तर त्याचा काय परिणाम पडणार आहे? आता सध्या लोकांची चर्चा अशी आहे की एनसीपी वाल्यांना घड्याळ चालवायची नाही आहे, आपल्याला अमरावतीतून महापौर हा बनल तो बनल अशी चर्चा चालू आहे काहीतरी लोकांची। आता आमची इथे येतात लोक सांगतात की बा घड्याळला आणायचं नाही, आपल्याला महापौर हा बनू शकते ते बनू शकते, तो प्रॉब्लेम असा चालू आहे। त्याच्यासाठी मग बीजेपीला निवडून आणा किंवा राणाला कोणालाही आणलं चालत। तुम्हाला काय वाटतं, सूरज मिश्रा खूप इम्पॅक्टफुल ठरणार आहे या प्रभागात? हो होऊ शकते ना, कारण की त्याचे भरपूर कामं आहे, प्रत्येक कार्यक्रम मध्ये तो सहभाग घेते, युवा पिढी त्याच्या मागे पण आहे, तो येऊ शकतो। राणाचा माणूस आहे, आणखीन तो राणाच्या प्रत्येक कार्यक्रम मध्ये समोर राहते, येऊ शकते। आणि मग या प्रभागात सध्या लहर कोणाची आहे? असं लहर तर कोणाची सांगता येत नाही। नितीन बांबल आहे की नाही, त्यांचं त्यांचं ते सीवर सीट असं होऊ शकते। ठीक आहे। गजानन भाऊराव करे।
या प्रभागात मागच्या वेळेस या गौरक्षण प्रभागात मागच्या वेळेस भाजपच्या सीट्स होत्या, 4ही आलत्या. तर या वेळेस आता आम्ही लोकांशी बोललो तर लोकांनी नितीन बांबलिया यांचे नाव घेतले आणि म्हटले की कामं वगैरे केलेत. तर या वेळेस काय म्हणजे समीकरण असणार आणि काय होणार? यावेळेस सध्या राजा बांगडे युवा स्वाभिमान याच्यावर जास्त जोर आहे लोकांचा, कारण की ते समाज कार्यकर्ते आहेत. राजा बांगडे वगैरे जी समाजाची सेवा केली तिकडे वोटिंग जास्त जाते. आणि युवा स्वाभिमान कडून तर हे पण उभे आहेत सूरज मिश्रा. हा, सूरज मिश्रा यांनी राजापेठवर ते एक कार्यकर्ते चांगले आहेत. सूरज मिश्रा त्यांनी चांगले चांगले कामं केलेले आहेत. चष्मे फ्री, हे फ्री, सर्व हे करतात ना ते. काका बोला, या प्रभागाचं काय समीकरण असणार आहे? मला या प्रभागाचं तर नाही माहित, पण 17 मधलं सांगू शकतो मी. अच्छा, ओव्हरऑल पूर्ण महानगरपालिकेच काय असणार? महानगरपालिका यावेळेस जे कंपोज होऊन आलं हे की लोकांचे जे 4 मशीन आहे ना, त्या 4 मशीनामध्ये 2 आतापासून लोक विचारत आहे की एकाच मशीनवर 2 बटन दाबायचे का काय. हे माणसाला सुद्धा माहित नाही तर बायांना कुठून माहित राहणार आहे. जे सुशिक्षित आहे ते 4ही मशीनवर बटन दाबल्यावरच तुमचं मतदान सक्सेस होईल ना काय. त्या कारणानं काय होऊन राहिलं की ही खिचडीमध्ये हे लोकांना समजत नाही, म्हणून 40% वर इलेक्शन होणार नाही. 60% होईल. त्यातले हे जे मतदान करणारे 2 मशीनवर मारणारे, दोन मारले की चालले जाणारे, हे रिझल्ट म्हणजे खराब येणार आहे याचा रिझल्ट काय. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मशीनमुळे नाही, माणसाची मनस्थिती अशी आहे की 4 जण आहे ना, त्यांना हे माहीतच नाही की आपण सध्या 4 लोकांना मतदान करायचं आहे. कोणी 2 बटणं दाबल, कोणी 2 दाबून चालला जाईल काय. हे तर रिजेक्ट होणार आहे ना पूर्ण वोटिंग. याच्यासाठी महानगरपालिका प्रशिक्षण देत आहे, सगळं जनजागृती करत आहे. कोणाला फुरसत आहे पाहायची, मोबाईलवर येऊन राहिलं ना. नाही, तसं त्यांच्या रॅली वगैरे हे सगळं सुरू आहे. सुरू असलं तरी लोकांच्या डोक्यात बसत नाही हे गोष्ट. मग कसं आहे की सुशिक्षित माणूस हा विचार करू शकते काय. घरची बाई एवढी सुशिक्षित नाही राहत. 50% बाया अशा आहे की त्यांना आजपर्यंत माहीतच नाही की 4 आपल्याला 4 मारायचे आहे, 4 मशीनवर 4 बटन दाबायचे आहे काय. कोणी म्हणतात की 2 दाबतो काय, आम्हाला देशातले 2 जण पटते तर 2 दाबतो काय. त्याचं वोटिंग होणारच नाही. जोपर्यंत 4 मशीनात 4 बटणं दाबत नाही तोपर्यंत तुमचं वोटिंग पूर्ण होणार नाही काय. म्हणून 40%च्या वर इलेक्शन हे जाणार नाही असं तुम्हाला वाटतं? मला वाटते. पण तरी पाहू आपण आल्यानंतर. ठीक आहे. नमस्कार, आपलं नाव काय? मनोज वाघ. मागच्या वेळेस भाजपच्या सीटा होत्या, इथं नगरसेवक होते, तर आता काय असणार आहे? आता मिक्स आहे. मिक्स म्हणजे कसं काय? एक भाजप, एक राष्ट्रवादी, अनेक पक्ष येऊ शकतात. असं का बरं? लोकांचा म्हणजे आता विचारत आहे तर ते सांगतात की पॅनल निघणार नाही, एक सीटा निघणार आहे. आणि अपक्ष म्हणजे कोण नेमकं? आता ते मॅडम आहे, गहलोत मॅडम आहे. अच्छा, ते समाजसेविका आहे ना, हा. त्यांचे काम आहेत का? आहे ना, काम आहे त्यांचे. आणि मग मागच्या वेळेस जे नगरसेवक सोनी होते, दोन्ही होते, आपल्या कुलकर्णी मॅडम होत्या, हर्षा मॅडम होत्या. तर त्या लोकांचं काम नाही. त्यांचं एवढं काम नाही झालं मागच्या वेळेस, त्याच्यामुळे जरा नाराज आहे लोक. अच्छा. आणि मग या युवा स्वाभिमान कडून सूरज मिश्रा पण उभे आहेत, तर त्याचं काय म्हणजे ते पण इम्पॅक्टफुल ठरणार इथं? तर सांगेल 3 सीटा तशा आहे आणि एकही सीट आहे युवा स्वाभिमानची. अच्छा, एक सीट सूरज मिश्रा यांची. हा, मिश्राची. रश्मी नावंदर अगोदर भाजपमध्ये होत्या आणि त्यांनी आता पक्षप्रवेश म्हणजे आता त्यांनी एनसीपी मधून तिकीट भेटली आहे त्यांना, तर त्याचा काय इम्पॅक्ट पडणार आहे? त्यांचा तर खूपच आहे, कारण की बरेच जण नाराज आहे, कधी बीजेपी मध्ये कधी याच्यामध्ये त्याच्या. तर निवडणुकीत म्हणजे मतदानावर इम्पॅक्ट पडणार आहे त्याचा? हा, पॅनल म्हणून येणार नाही आहे, अलग अलग सीटा येणार आहे.